मित्रांनो, तुमचंही वय 35 ते 55च्या मध्ये आहे का? आणि बऱ्याचदा वर्कआउट इंडोर किंवा आउटडोर करायच्या अगोदर नेमकं वॉर्मअप करायचं तरी काय, हा तुम्हालाही प्रश्न असतो का? तर चला आपण आज सगळे मिळून वॉर्मअप काय असतो नेमकं ते बघूयात. मी प्रत्येक व्हेरिएशनचे फक्त 2 रिपिटेशन करणार आहे, कारण आपल्याकडे व्हिडिओमध्ये कमी टाइम असतो. पण तुम्हाला मात्र प्रत्येक व्हेरिएशनचे 10 रिपिटेशन करायचे. ठीक आहे, लेट्स डू इट टुगेदर. पहिलं, ट्रंक ट्विस्ट. ट्विस्ट करणं तुम्हाला अज्युम करायचं की तुम्ही एखादा बॉल साईड टू साईड थ्रो करताय. ठीक आहे, पॉवर तुम्हाला फोर्स सगळा पायातनं असं जनरेट करायचा आहे. सेकंड व्हेरिएशन, साईड बेंड. साईड बेंड करताना प्रत्येक रिपिटेशनला तुमच्या ह्या बॅक मसलला ओपन करायचं आहे. 3 आणि 4 जमल तेवढं होल्ड करा त्याला. तिसरं व्हेरिएशन, स्ट्रेच अप. श्वास आतमध्ये, खाली जाताना फ्लोअरला कॅच करा, परत वरती जाताना श्वास आत घ्या, खाली येताना श्वास बाहेर सोडा. चौथं व्हेरिएशन ते म्हणजे शोल्डरला रोटेट करायचं आहे सिम्पली या पोझिशनमध्ये 10 वेळा पुढे आणि 10 वेळा मागे. ओके. पाचवं व्हेरिएशन, रिस्ट रोटेशन. दोन्ही हात पुढे घेऊन रिस्टला रोटेट करा, क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. सहावं व्हेरिएशन, स्कॅपुला रोटेशन. हे बघा, दोन्ही एल्बो आपल्या तुमच्या बरगड्यांना घासून ठेवा असे, दोन्ही हातांना फक्त बाहेर असं तुम्हाला रोटेट करायचं आहे. ऑलराईट, दॅट्स इट. नेक्स्ट व्हेरिएशन, एका पायाचं रेजेस, पुढे पायाला वरती रेज करायचं आहे, मागे त्याला रेज करा. साईडनी बघा एकदा. प्रत्येक रेजेस बरोबर तुम्हाला अपोजिट हँड मूव्ह करायचा आहे. ट्राय टू फॉर्म अ बॅलन्स. 2 3 आणि याच प्रकारे ह्या आपण पायाच्या 10 रिपिटेशन करा. पुढचं व्हेरिएशन ते म्हणजे अँकल रोटेशन. दोन्ही हात तुमच्या कमरेवरती ठेवून एक पाय वरती घ्या, अँकल रोटेशन क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. सेम दुसऱ्या पण पाहिजे तुम्हाला तेवढेच रिपिटेशन तुम्हाला करायचे आहेत. पुढे गेल्यानंतर तुमच्या ह्या क्वाड्रिसेप मसलला आणि हिप फ्लेक्सरला ओपन अप करण्यासाठी लंजेस पोझिशन घ्या. दोन्ही हात मागे ठेवा किंवा पुढे गुडघ्यावरती ठेवा. स्ट्रेच यावरती, स्ट्रेच यावरती, स्ट्रेच यावरती. आणि सिमिलरली ह्या पण पायाने तुम्हाला तेच करायचं आहे. पुढचं व्हेरिएशन ते म्हणजे हॅमस्ट्रिंग आणि एंटायर पोस्टिरियर चेनला ओपन अप करण्यासाठी दोन्ही हात वरती घ्या, दोन्ही हात फोरवरती टेकवा, फोरहेडला जवळ घेऊन जायचा प्रयत्न करा आणि होल्ड घ्या. जावावरती, श्वासातमध्ये जावा खाली. ओके, दॅट्स इट. एवढे व्हेरिएशन मोर दॅन इनफ आहेत, राईट? 8 ते 10 आपण व्हेरिएशन केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाही. तुमची बॉडी आता कम्प्लिटली रेडी झाली आहे. सगळ्या बॉडीतला ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे आणि आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं वर्कआउट करण्यासाठी रेडी आहात. लेट्स डू दिस. आणि ह्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.